Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIET. In last two lectures, we covered 1.1, point number 1.1 of unit 1, that is the engine combustion. So in today's lecture, we are going to cover point number 1.2, which is SI engine combustion chambers. There are three types. We have to see: wedge type, inverted bathtub type, and hemispherical combustion chamber. So let's start. I have this link. So I will share this link on Moodle for you. The combustion chambers. So what do you mean by combustion chambers? The combustion chamber is the space between the top of the piston and cylinder head when the piston is at the top dead center. आता समजा हा आता बीडीसी ला, आता हा टॉप डेड सेंटरला पिस्टन आहे, बरोबर आहे. हा इथं टीडीसी आहे, इथं खाली बीडीसी आहे. तर हा जो वरचा चेंबर येतोय, हा याला म्हणायचं कंबशन चेंबर. म्हणजे पिस्टन जेव्हा टीडीसी ला असणार आहे टॉप डेड सेंटरला, जो वरचा जो गॅप राहतोय त्या गॅपला म्हणायचं कंबशन चेंबर. when the piston is at top dead top of the piston and the cylinder head when the piston is at TDC, that is the top dead center. This is where the air fuel mixture is compressed and burned. म्हणजे काय, at the time of compression stroke piston is moving from BDC to TDC, बरोबर आहे ना. BDC कडनं TDC कडे चाललाय. त्यावेळी कॉम्प्रेस झाल्यानंतर ह्या पॅसेज मध्ये स्पार्क पडतोय आणि स्पार्क पडल्यामुळे एअर फ्युएल मिक्सचर बर्न होतोय. त्यामुळे ह्या पॅसेजला म्हणायचं कंबशन चेंबर. कंबशन चेंबर काय वेगळा बिल्ड केलेला नसतोय. वेन पिस्टन इज एट टीडीसी, द स्पेस अबाउट द पिस्टन इज कॉल्ड एज द combustion chamber. In petrol engines, most of the combustion chamber is formed in the cylinder head, but head, that is the top of the piston, can also be shaped. म्हणजे काय आहे, एक तर भरपूर इंजिन मध्ये, पेट्रोल इंजिन मध्ये मोस्ट ऑफ द कंबशन चेंबर इज फॉर्म्ड इन द सिलेंडर हेड. सिलेंडर हेड मध्ये बनवलेले असतात, पण काही याच्यामध्ये पिस्टनच्या टॉपला सुद्धा तसे शेप दिलेले असतात. In diesel engine, the cylinder head is usually flat and combustion chamber is formed in the piston head. आपण जेव्हा सिलेंडर हेड एसआय इंजिनचं जेव्हा सीआय इंजिनचे जेव्हा कंबशन चेंबर बघणार आहे नेक्स्ट टॉपिक मध्ये, तेव्हा तुम्हाला कळतील की पिस्टनच्या टॉपला कॅव्हिटीज केलेले असतात. पिस्टनच्या टॉपवर हेडवर कॅव्हिटीज केलेल्या असतात. त्या कॅव्हिटीमध्ये कंबशन चेंबर केले जातात, ते सीआय इंजिन मध्ये. आणि एसआय इंजिन मध्ये हे पिस्टनच्या टॉपवर जे केलेले असतात ते एसआय इंजिन मध्ये. तर हा टर्ब्युलन्स आपण आतापर्यंत बघितलं होतं. टर्ब्युलन्स म्हणजे काय, तर हा जो दिसतोय भोवऱ्यासारखा शेप, एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये आलं ना, जे गोल 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 फिरतंय त्या पॅसेजला म्हणायचं टर्ब्युलन्स. त्या पॅसेजला म्हणायचं टर्ब्युलन्स. द सिलेंडर हेड, वॉल पोर्ट अँड द कंबशन चेंबर आर ऑफ पेट्रोल इंजिन आर डिझाईन सो ऑफ दॅट एअर फ्युएल मिक्सचर विल बी सब्जेक्टेड टू स्विल ऑर टर्ब्युलन्स. म्हणजे एअर फ्युएल कंबशन चेंबर असा डिझाईन केला पाहिजे की जेणेकरून जेव्हा एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये येते त्या एअर फ्युएल मिक्सचरला टर्ब्युलंट मुवमेंट आली पाहिजे. टर्ब्युलंट म्हणजे भोवऱ्यासारखी गोल गोल मुवमेंट आली पाहिजे, जेणेकरून काय होतंय, ते एअर मिक्सचर प्रॉपर बर्न होणार, मिक्स होणार आहे आणि ते पूर्ण कंबशन चेंबरमध्ये स्प्रेड होणार आहे. आणि जेव्हा स्पार्क पडेल, तो स्पार्क सुद्धा त्या पूर्ण कंबशन चेंबरमध्ये त्या फ्लेम एअर फ्युएल मिक्सचरवर स्प्रेड होईल. This movement occurs while the mixture is being taken into the cylinder and also when it is being compressed in the combustion chamber. हा जे डायग्राम दिसतोय, the turbulent mixture mixes the air and fuel and prevent the fuel droplet from setting on the surface of the combustion chamber and cylinder wall. म्हणजे टर्ब्युलन्स मुवमेंट मुळे किंवा स्विल मुवमेंट मुळे काय होतंय, तर एअर आणि फ्युएल जे आहे ते प्रॉपर मिक्स होत आहे. आता घरामध्ये एक ग्राइंडर असतो किंवा मिक्सर असतोय, मिक्सरमध्ये तुम्ही किंवा ज्युसर आहे, ज्युसरमध्ये काय करताय, सगळे इन्ग्रेडियंट्स टाकताय आणि ते मिक्स करताय, मिक्सर चालू करताय. मिक्सर चालू झालं ते गोल गोल फिरते ना, तीच म्हणजे टर्ब्युलन्स मुवमेंट आहे. त्या टर्ब्युलन्स मुवमेंटमुळे काय होतंय, सगळं एकजीव होतंय, बरोबर आहे ना. सगळे एकजीव होतंय. समजा ज्यूस करायला तुम्ही दूध टाकताय, तुमचं सिरप टाकताय आणि ते मिक्सरमध्ये किंवा ज्युसरमध्ये फिरवताय, ते फिरलंय म्हणजे ते टर्ब्युलन्स मुवमेंट आहे किंवा स्विल मुवमेंट आहे. आणि ते फिरल्यानंतर ते एकजीव होते, मिक्स होते, बरोबर आहे ना. का ज्यूस वेगळा राहते, दूध वेगळं राहते असं नाही राहत.
तसंच ह्यामध्ये ह्या टर्ब्युलन्स मुवमेंटमुळं एअर आणि फ्युएलचं प्रॉपर मिक्सिंग होतं आणि जर प्रॉपर मिक्सिंग झालं तर ते बर्न प्रॉपर होणार आहे. तर कंबशन चेंबरचं डिझाईन असं पाहिजे की त्याचं मिक्सिंग प्रॉपर झालं पाहिजे, त्यामध्ये टर्ब्युलन्स मुवमेंट झाली पाहिजे. द टर्ब्युलन्स ऑल्सो हेल्प्स टू प्रिव्हेंट द लोकल हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर एरियाज ड्युरिंग द कंबशन विच कुड कॉज डिटोनेशन. तर ह्या टर्ब्युलन्स मुवमेंटमुळे प्रेशर आणि टेम्परेचर वाढायचं जे आहे ते थांबते, जे कारण आहे डिटोनेशनचं. ठीक आहे. आता कंबशन चेंबरचे डिझाईन आपल्याला बघायचे आहेत हेमिस्पेरिकल, बाथ ट्यूब अँड वेज टाईप. आता हे जे डिझाईन दिसते दिस इज नथिंग बट अ हेमिस्पेरिकल, अर्धगोल. अर्धगोल आहे हेमिस्पेरिकल. एका साईडला एक्झॉस्ट वॉल आहे, एका साईडला इनलेट वॉल आणि वर तुमचा स्पार्क प्लग आहे. इन दिस डिझाईन कंबशन चेंबर इज अप्रॉक्सिमेटली शेप ऑफ हेमिस्फेअर. अर्धगोल दिसतोय हेमिस्फेअर. An intake wall is on one side of the combustion chamber and exhaust wall is on another. एका साईडला intake wall, एका साईडला exhaust wall. This provides the cross flow. The air fuel mixture enters the chamber on one side and combustion gases on the अदर साइड. क्रॉस फ्लो मुळे काय होतंय, एअर फ्युएल मिक्सचर इकडनं आलं, एअर फ्युएल मिक्सचर इकडनं आल्यानंतर ते क्रॉस फ्लो डेव्हलप होते. क्रॉस फ्लो मुळे काय करतंय, जेव्हा एक्झॉस्ट वॉल ओपन होणार आहे त्या गॅसेसनं ते बाहेर ढकलते. क्रॉस फ्लो म्हणजे इकडनं यायचं आणि ह्याला इकडं ढकलायचं, पुश करायचं. क्रॉस फ्लो म्हणजे काय, आपण व्हेंटिलेशन होते, एका साईडनं एअर येते, एका साईडनं बाहेर जाते, ते व्हेंटिलेशन. तसंच क्रॉस फ्लोमध्ये काय होतं, इकडनं जेव्हा एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये येणार आहे आणि त्यावेळी जेव्हा एक्झॉस्ट वॉल थोडा ओपन असणार तेव्हा काय करते, राहिलेले गॅसेसना जे आहे ते बाहेर पुश करते, त्याला म्हणायचं क्रॉस फ्लो. ते ह्या डिझाईनमध्ये शक्य झालं, ते ह्याचा ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे अनबर्न हायड्रोकार्बन्स जे आहेत आतमध्ये कमीत प्रमाणात राहतात. बिकॉज ऑफ धीस सिलेंडर हेड्स ऑफ द डिझाईन आर ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ क्रॉस फ्लो सिलेंडर हेड्स. ह्याला डिझाईनला क्रॉस फ्लो सिलेंडर हेड डिझाईन असं म्हणलं जातं. The position of the wall and the port to be used. Two intake and two exhaust wall are used on some engines. इकडे एका साईडला दोन एक्झॉस्ट वॉल, एका साईडला दोन इनलेट वॉल तुम्ही यामध्ये काही डिझाईन मध्ये वापरू शकताय. Two intake and two exhaust wall are used on some engines. These arrangement assist the engine breathing. म्हणजे काय, ह्या डिझाईनमुळे इंजिन ब्रिदिंग, जसं सांगितलं मगाशी की श्वासोश्वास घेणे किंवा व्हेंटिलेशन असणे, एका साईडने एक इनलेट वॉल आत येणार, इकडनं गॅसेस बाहेर जाणार, म्हणजे ब्रिदिंगला प्रॉब्लेम होणार. तुम्ही श्वासोश्वास घेताना प्रॉपर श्वास घेताय सोडताय, घेताय सोडताय, असं यामध्ये इनलेट वॉलमधनं गॅस एअर फ्युएल मिक्सचर आत येणार, इकडनं गॅसेस बाहेर पडणार. ते ह्या डिझाईनमध्ये ब्रिदिंग जे आहे ते चांगलं आहे. कशामुळे, तर हे क्रॉस फ्लो डिझाईन असल्यामुळं. This design is also referred to an paint-proof combustion chamber and used in many passenger engine car. जे पॅसेंजर कार्स आहेत आपले त्यामध्ये बऱ्यापैकी हे डिझाईन वापरलं जातं. As soon as the cross flow hemispherical combustion chamber have an advantage because the spark plug is able to located at the center of the chamber. हे सगळ्यात मेजर आहे. स्पार्क प्लग कुठल्या तरी एका साईडला बसवण्यापेक्षा सेंटरला असलेलं चांगलं, कारण की इथून स्पार्क पडला की तो प्रॉपरली स्प्रेड होणार आहे. इथून सेंटरला जर स्पार्क पडला तो स्पार्क किंवा तो फ्लेम जी आहे ती फ्लेम कंबशन चेंबरमध्ये प्रॉपरली स्प्रेड होणार आहे. त्यासाठी हे सेंटरला असलेले डिझाईन हे महत्वाचं आहे, की हे त्याचं ॲडव्हान्टेज आहे. ऑल्सो द स्पार्क लोकेटेड अँड द सेंटर द फ्लेम ट्रॅव्हल डिस्टन्स इज रिड्युस्ड अँड धिस प्रोव्हाइड्स रॅपिड अँड इफेक्टिव्ह कंबशन. सेंटरला स्पार्क प्लग असल्यामुळं जी फ्लेम होणार ती फ्लेम ट्रॅव्हल प्रॉपर होणार आहे. आता समजा ह्या साईडला असेल, ह्या साईडला असल्यामुळे इथून इथं फ्लेम ट्रॅव्हल होणार, ह्या कोपऱ्यामध्ये जायला वेळ लागणार आहे, किंवा ह्या साईडला स्पार्क प्लग असेल तर ह्या कोपऱ्यामध्ये जायला फ्लेम जे जायला तो वेळ लागणार आहे, त्यामुळे डिटोनेशन होऊ शकते, नॉकिंग होऊ शकते. पण हा सेंटरला असल्यामुळं दोन्ही साईडला इक्वली इवन तो स्प्रेड होते, फ्लेम जी आहे ती फ्लेम प्रॉपरली स्प्रेड होते, आणि हेच आहे ॲडव्हान्टेज, जेणेकरून डिटोनेशन किंवा नॉकिंग कमी होत आहे. Burning of the fuel starts and the spark plug and the travel rapidly outwards in all direction. This is known as a flame propagation. ह्यामध्ये फ्लेम प्रोपगेशन जे आहे, इथं फ्लेम पडला, इकडे स्प्रेड होणार, इकडे स्प्रेड होणार, खाली जाणार, ह्याला म्हणायचं फ्लेम प्रोपगेशन, जे या हेमिस्पेरिकल कंबशन चेंबरमध्ये चांगलं मिळतं. तर ॲडव्हान्टेजेस काय सांगणार, तर तुम्ही क्रॉस फ्लो आहे, ब्रिदिंग चांगलं होतंय, त्याचबरोबर इथं जसं सांगितलं होतं की डिटोनेशन नॉकिंग कमी होते, कारण की हे स्पार्क प्लग सेंटरला आहे, त्यामुळे तो पूर्ण कंबशन चेंबरमध्ये फ्लेम इव्हनली पास होणार आहे. सो दिस इज द हेमिस्पेरिकल कंबशन
चेंबर. नेक्स्ट आहे बाथटब कंबशन चेंबर. ऍक्च्युली याला इन्व्हर्टेड बाथटब म्हणतात. ह्याचा जर शेप उलटा बघितला तर तो बाथटब सारखा दिसेल, पण आता उलटा केलाय म्हणून याला म्हणलेला आहे इन्व्हर्टेड बाथटब कंबशन चेंबर. यामध्ये स्पार्क प्लग एका साईडला बसवलेला आहे आणि वॉल्स जे आहेत एका इनलाईन आहेत. इथे इनलेट वॉल असणार आहे, त्याच पलीकडे एक्झॉस्ट वॉल असणार आहे. This is the somewhat oval shaped chamber in the cylinder head. Cylinder head मध्ये हा चेंबर आहे with the walls side by side. याच्या साईडला दुसरा वॉल आहे. The name has been derived from its shape which has been linked to an inverted bathtub. हा inverted उलटा bathtub आहे, त्यामुळे याला inverted bathtub म्हणलं जातं. The spark plug is located on the one side. एका साईडला दिसतोय. The arrangement provides the short flame path for the स्पार्क प्लग. आता इथं बघा, इथं पर्यंत वरपर्यंत आलेला आहे. आता ह्या स्पार्क प्लग एवढाच पाथ आहे, यामध्ये पूर्ण ट्रॅव्हल जास्त होतं, हेमिस्फेरिकल मध्ये ट्रॅव्हल जास्त होतं. त्या कम्पॅरिझन मध्ये ह्या इन्व्हर्टर बाथटब मध्ये पाथ जो आहे स्पार्क प्लग ट्रॅव्हलचा किंवा फ्लेम ट्रॅव्हलचा तो कमी आहे. फ्लेम ट्रॅव्हलचा पाथ कमी आहे. द वॉल आर युजली व्हर्टिकल अँड द सिलेंडर हेड अँड आर इन लाईन. सिलेंडर हेड मध्ये वॉल्स आहेत आणि ते एका लाईन मध्ये आहेत. A relatively simple wall operating mechanism is able to use. एक सिंगल कॅम्पशाफ्ट सुद्धा ऑपरेट होऊ शकते का दोन कॅम्पशाफ्ट सुद्धा ऑपरेट होऊ शकते, ज्याला वेगळी अरेंजमेंट करायची काही गरज नाहीये. त्यामुळे सिंपल डिझाईन तुम्ही करू शकताय. टर्ब्युलन्स इन द कंबशन चेंबर इज असिस्टेड बाय द शेप ऑफ द चेंबर. या चेंबरच्या शेपमुळे तुम्हाला टर्ब्युलन्स तो जो आहे किंवा टर्ब्युलन्स जो आहे या शेपवर डिपेंड आहे. And fact that it has a smaller cross section than the cylinder. This produces the squish effect when the air fuel mixture is compressed between the piston and the flat part of the cylinder head. तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस झाले. तर हे झालं बाथटब कंबशन चेंबर किंवा इन्व्हर्टेड बाथटब कंबशन चेंबर, ज्यामध्ये स्पार्क प्लग एका साईडला आहे, त्यामुळे ह्याचा फ्लेम ट्रॅव्हल कमी आहे. इनलाईन दोन वॉल बसवले जातात, त्यामुळे ह्याला वॉल अरेंजमेंट जी आहे ती सिंपल मिळते. ते झालं इन्व्हर्टेड बाथटब. आणि शेवटचं आहे वेज शेप कंबशन चेंबर. ह्यामध्ये सुद्धा बघा इन्व्हर्टेड बाथटब सारखाच थोडासा डिझाईन आहे, पण ह्याचा वेज टाईप मध्ये आहे, दोन्ही इन्क्लाइन मध्ये आहेत. ह्यामध्ये कसं होतं, वॉल्स व्हर्टिकली होते, पण वेज मध्ये वॉल सुद्धा इन्क्लाइन आहेत आणि स्पार्क प्लग सुद्धा इन्क्लाइन आहे. In this design, the combustion chamber is shaped like a wedge. Wedge type हा शेप आहे, टेपरिंग अवे फ्रॉम द स्पार्क प्लग. ह्या स्पार्क प्लग पासून हा वॉल सुद्धा हे टेपर केलेले आहेत, थोडेसे अँगल मध्ये आहेत. विच इज लोकेटेड ॲट द थिक एंड ऑफ द वेज. द वॉल आर इन्क्लाइंड फ्रॉम द व्हर्टिकल. व्हर्टिकल पासून थोडेसे इन्क्लाइंड आहेत. बट ऑल द वॉल्स आर इनलाईन. जरी व्हर्टिकली असले तरी ते इनलाईन आहेत. ह्यामध्ये सुद्धा प्रॉपर व्हर्टिकल आहेत पण ते इनलाईन आहेत, आणि ह्या व्हर्टिकल पासून थोडे इन्क्लाइंड आहेत पण ते सुद्धा इनलाईन आहेत. ह्याच्या पलीकडे दुसरा वॉल असणार आहे, इनलेट आणि एक्झॉस्ट दोन्ही एका लाईन मध्ये असणार आहेत. वेज शेप कंबशन चेंबर टेंड्स टू हॅव अ स्मॉलर सरफेस एरिया दॅन अदर डिझाईन. ह्यामध्ये जो आहे या बाकीच्या दोन डिझाईन पेक्षा, इन्व्हर्टेड बाथटब आणि हेमिस्फेरिकल पेक्षा फ्लेम ट्रॅव्हलला कमीत कमी एरिया आहे, स्मॉलर सरफेस एरिया, and so have less area on which droplets of the U can be condensed. This assists in reducing the amount of fuel that remains unburnt after the combustion and so reduces the hydrocarbon emission and exhaust emission. हे ह्याचं मेजर ॲडव्हान्टेज. वेस्ट टाईपचं जर ॲडव्हान्टेज विचारलं तर काय म्हणायचं सांगायचं, तर ह्याची जी एरिया आहे कसला, तर स्मॉलर सरफेस एरिया दॅन द अदर डिझाईन. फ्लेम ट्रॅव्हलचा एरिया असेल किंवा बाकीचा एअर फ्युएल मिक्सरचा एरिया जो आहे तो कमीत कमी आहे, त्यामुळे फ्लेम ट्रॅव्हल प्रॉपर होणार आहे. फ्लेम ट्रॅव्हल प्रॉपर झाली, इथनं इथे यायला वेळ कमी लागतोय फ्लेमला, त्यामुळे इथलं सुद्धा फ्युएल जे आहे ते बर्न होणार आहे. एअर फ्युएल मिक्सर किंवा चार्ज जो आहे तो प्रॉपर बर्न होणार आहे, आणि जर तो बर्न झाला प्रॉपर तर काय होणार आहे, तर कंबशन म्हणजे रिड्युसेस द, त्यामुळे काय होणार आहे, इट रिड्युसेस द हायड्रोकार्बन इमिशन अँड एक्झॉस्ट इमिशन. ह्यामध्ये याचं जर ॲडव्हान्टेज बघितलं तर काय होतं, फ्लेम ट्रॅव्हल प्रॉपर होत होती, पण फ्लेम ट्रॅव्हलचा पाथ जो होता किंवा लेंथ होती ती जास्त होती. त्याच्यापेक्षा इन्व्हर्टेड बाथटब मध्ये थोडासा कमी केला, थोडा कमी केला. पण ह्यामध्ये काय केलं, वेज शेपचं डिझाईन असं केलं की स्मॉलर एरिया बनवलेला आहे. जर कंबशन चेंबरचा एरिया स्मॉलर बनवलेला आहे,
त्यामुळे काय होतंय, जेव्हा स्पार्क पडतोय तो प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक पॅसेजमध्ये जातोय आणि जे तिथं अनबर्न हायड्रोकार्बन्स राहतात, बाकीच्या डिझाईनमध्ये अनबर्न हायड्रोकार्बन राहू शकतात, ते ह्यामध्ये पूर्ण त्याला बर्न करत आहे आणि बर्न केल्यामुळे अनबर्न हायड्रोकार्बनचं आणि एक्झॉस्ट इमिशन ह्यामध्ये कमी होते. सो दीज आर नथिंग बट द 3 टाइप्स ऑफ एसआय इंजिन कंबशन चेंबर. फर्स्ट वन इज अ हेमिस्पेरिकल. तुम्हाला डायग्राम काढायचे आहे, डिस्क्रिप्शन लिहायचं आहे की काय कसं असणार आहे. त्यानंतर आहे बाथटब किंवा इन्व्हर्टेड बाथटब कंबशन चेंबर. त्यामध्ये व्हर्टिकल वॉल्स आहेत, इनलाईन वॉल्स आहेत आणि एक इन्क्लाइंड स्पार्क प्लग आहे. आणि वेस्ट टाईपमध्ये दोन्ही इन्क्लाइंड आहेत, वॉल सुद्धा इन्क्लाइंड आणि स्पार्क प्लग सुद्धा इन्क्लाइंड आहे. So these are nothing but the types of combustion chamber in SI engine. So that's it for today's lecture. From next lecture, we'll start with the point number 1.3, that is the combustion in CI engine. In that also we have to see the same point such as stages of combustion in CI engine, then knocking, its control and combustion chamber design. So that's it for today's lecture. Thank you very much.